आता आपण बघूया कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. तर पॅरल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये पॅरल प्लेट कॅपॅसिटर मध्ये काय असतात, दोन पॅरलल प्लेट्स असतात. त्याच्यामध्ये एक चार्ज स्टोअर करण्यासाठी वापरली जाते आणि दुसरी जी आहे ती अर्थला कनेक्टेड असते. ठीक आहे. तर या अशा पॅरल प्लेट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर पॅरल प्लेट कॅपॅसिटरची डायग्राम कशी येणार बघा. तर डायग्राम इज लाईक दिस. So this is the first plate, this is the second plate, okay, and one plate is connected to the earth like this. एका प्लेटवर चार्ज काय असणार आहे, प्लस क्यू. आणि त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, प्लस सिग्मा एवढी सरफेसच्या डेन्सिटी तयार होणार. तर इकडची अर्थला कनेक्टेड जी प्लेट आहे त्याच्यावर चार्ज काय असणार आहे, मायनस क्यू, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं मायनस सिग्मा एवढा चार्ज डेव्हलप होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे प्लस क्यू असणार, इकडे मायनस क्यू असणार आहे. आणि त्याच्यामुळं या दोन प्लेटच्या मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. जे इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या डायरेक्शन असणार आहे, फ्रॉम लेफ्ट प्लेट टू राईट प्लेट, असं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टुवर्ड्स द नेगेटिव्ह प्लेट. So this is the electric field, that is E bar. हा, आता हे डेरिवेशन कसं येणार जरा व्यवस्थित लक्ष द्या. Consider a parallel plate capacitor याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या टर्म लिहूया. लेट कॅपिटल A इज द एरिया ऑफ ईच प्लेट. प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, A आहे. त्याच्यानंतर स्मॉल d इज द सेपरेशन बिटवीन प्लेट्स. ओके, स्मॉल d का आहे, सेपरेशन बिटवीन प्लेट्स आहे. A इज द एरिया ऑफ ईच प्लेट, d इज द सेपरेशन बिटवीन प्लेट. त्याचबरोबर प्लस सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द लेफ्ट प्लेट. Surface charge density of left plate. आणि मायनस सिग्मा का आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ राईट प्लेट. ठीक आहे. आता प्लस सिग्मा मुळे आतल्या साईडला इलेक्ट्रिक फील्ड किती तयार होणार. आता तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नियर अ चार्ज शीट, त्याचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. आणि याची डायरेक्शन अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स राईट येणार. त्याच पद्धतीनं मायनस सिग्मा मुळे या मधल्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती क्रिएट होणार आहे, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. आणि हे काय येणार आहे, टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स राईट. आणि या दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम डायरेक्शन असल्यामुळे काय होणार, ऍड होणार. आणि रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड प्लेट्स किती येणार बघा. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू लेफ्ट प्लेट काढूया अगोदर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू लेफ्ट प्लेट
इथे येणार आहे इज इक्वल टू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि याची डायरेक्शन टुवर्ड्स राईट. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू राईट प्लेट ती किती येणार आहे, ओके. हे आपण कुठं काढायला लागलोय, इनसाइड कॅपॅसिटर काढायला लागलोय. नाऊ इनसाइड कॅपॅसिटर, कॅपॅसिटरच्या आत. कॅपॅसिटरच्या बाहेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झिरोच असणार आहे, ती काही काढायची गरज नाही. कॅपॅसिटरच्या आतमध्ये प्लस सिग्मामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती क्रिएट होणार आहे, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. ओके. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे काय येणार आहे, टुवर्ड्स राईट डायरेक्शन येणार. त्याचबरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू राईट प्लेट, त्याच्यामुळे किती क्रिएट होणार आहे, इट इज सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट आणि याची डायरेक्शन येणार आहे टुवर्ड्स राईट. म्हणजे दोन्हीची डायरेक्शन टुवर्ड्स राईटच येते, कारण राईट प्लेट ही निगेटिव्हली चार्ज आहे आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज असते. म्हणजे एकतर अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असते किंवा टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टुवर्ड्स राईटच येतात, म्हणजे सेम डायरेक्शन येणार. अँड देअरफोर टोटल इलेक्ट्रिक फील्ड किंवा टोटल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड कॅपॅसिटर, इनसाइड कॅपॅसिटर किती येणार आहे, E इज इक्वल टू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, दॅट इज सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट फक्त येणार. सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट म्हणजे 2 टाइम्स सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट अँड देअरफॉर सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट. बट सिग्मा म्हणजे काय असतं, चार्ज पर युनिट एरिया असतं. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार, सिग्माच्या ठिकाणी काय करतो, ई बरोबर सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट आहे ना, सिग्माच्या ठिकाणी क्यू बाय ए ठेवतो, क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट. So this is number 1. This is formula number 1. त्याचबरोबर दोन प्लेट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स फी असेल. ओके. कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असणार ना. If phi is equal to potential difference between plates of capacitor, between plates of capacitor, between plates of capacitor, if phi is the potential difference between plates of capacitor असेल तर काय होणार आहे, then electric field between plates काय येणार आहे, E इज इक्वल टू फी बाय डी. कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असतं. हा 11th मध्ये झालेला फॉर्म्युला आहे किंवा या टॉपिक मध्ये हे देखील हा फॉर्म्युला झालेला आहे. इज इक्वल टू फी बाय डी, इज इक्वल टू डी फी बाय डी एक्स असतं, माहिती आहे ना, डी फी बाय डी एक्स, त्याच्यावरून आलेला आहे हा. ओके. ई इज इक्वल टू फी बाय डी हा झाला दुसरा फॉर्म्युला. माहिती नसेल तर लक्षातच ठेवायचा. दोन प्लेट मध्ये पीडी किती असेल, फी असेल आणि त्यांच्यामधलं सेपरेशन किती असेल, डी असेल, तर ई इज इक्वल टू फी बाय डी येणार. हा इलेक्ट्रिक फील्डचा दुसरा फॉर्म्युला झाला.
आता हे जस्ट काय करायचं, इक्वेट करायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 वरून काय येणार बघा, Q divided by A epsilon naught is equal to phi by D येणार. आता कॅपॅसिटरला काय लागतं, C बरोबर Q by V असतं ना, मग फी ला फक्त LHS ला आणणार मी, Q by V आणि A epsilon naught ला RHS ला येणार, A epsilon naught by D. ओके, but C is equal to Q by V and therefore कॅपॅसिटीचा फॉर्म्युला येतो A epsilon naught divided by D. डेरिवेशन खूपच इझी आहे, खूप सोपा डेरिवेशन आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले तुम्हाला मिळवायचे आहेत, एक सिग्माच्या स्वरूपात किंवा क्यूच्या स्वरूपात आणि दुसरा फीच्या स्वरूपात. शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो. ओके, सी इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट बाय डी हा फॉर्म्युला आहे. शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा डेरिवेशन कसं येणार बघा. हे बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू लेफ्ट प्लेट काढायचं, किती येणार, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू लेफ्ट प्लेट सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू राईट प्लेट किती येणार आहे, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. आणि या दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द कॅपॅसिटर टुवर्ड्स राईट येतात, त्याच्यामुळे टोटल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांचं ऍडिशन होणार, म्हणजे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट म्हणजे किती येणार आहे, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट येणार. फक्त सिग्मा इथं रिप्लेस करायचा, सिग्मा म्हणजे क्यू बाय एनं रिप्लेस करायचा, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. हे झालं तुमचं इक्वेशन 1. म्हणजे बेसिक पार्ट याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचा आहे तो बघा. त्याच्यानंतर E इज इक्वल टू काय असतं, फी बाय डी पण असतं. फी म्हणजे काय, त्या दोन प्लेट मधला, कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स अँड डी इज द सेपरेशन बिटवीन द टू प्लेट्स इज इक्वल टू फी बाय डी. हे दुसरं इक्वेशन. हे दोन इक्वेशन जस्ट इक्वेट करा. Q by epsilon naught is equal to phi by D and therefore Q by phi is equal to A epsilon naught divided by D and that is C is equal to A epsilon naught divided by D is the answer. So या पद्धतीनं कॅपॅसिटी ऑफ द पॅरल प्लेट कॅपॅसिटर डिसाइड करता येते. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर कशावर डिपेंड असते, तर एक म्हणजे एरिया ऑफ द इच प्लेट, म्हणजे एरिया प्रत्येक प्लेटचा वाढवला तर कॅपॅसिटी वाढते आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. म्हणजे दोन प्लेट मधला डिस्टन्स कमी केलं तर कॅपॅसिटी काय होते, वाढते. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? Next important derivation is that capacitance of a parallel plate capacitor with dielectric slab. कॅपॅसिटन्स आपण याच्या अगोदर काय काढलं, कॅपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक स्लॅब. आता कॅपॅसिटन्स विथ डाय इलेक्ट्रिक स्लॅब. कॅपॅसिटन्स विथ डायलेक्ट्रिक स्लॅब. ओके, सो वन्स अगेन याची डायग्राम काढावं लागेल. सपोज दिस इज अ कॅपॅसिटर, म्हणजे लेफ्ट प्लेट ऑफ द कॅपॅसिटर. दिस इज द राईट प्लेट ऑफ द कॅपॅसिटर. राईट प्लेट इज कनेक्टेड टू द earth like this and left plate is used to store the charge, means charge plus Q is given to the right plate. म्हणजे ह्याची इनसाइड काय होणार आहे, प्लस होणार, पॉझिटिव्हली चार्ज होणार. जेवढा लेफ्ट प्लेटवर चार्ज पॉझिटिव्ह चार्ज येतो तेवढाच राईट प्लेटवर काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज इथे इंड्यूस होणार आहे. ओके,
म्हणजे इथली सरफेस चार्ज डेन्सिटी किती असणार, सिग्मा, दॅट इज प्लस सिग्मा, प्लस सिग्मा. इथली सरफेस चार्ज डेन्सिटी किती असणार आहे, मायनस सिग्मा. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, एक डायइलेक्ट्रिक स्लॅब जे आहे ते इन्सर्ट करायचे. डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केलेले आहे इथं. आता डायइलेक्ट्रिक स्लॅब जे आहे ती पूर्ण प्लेटच्या मध्ये भरू शकतो किंवा थोडासा पोर्शन याच्यामध्ये भरू शकतो. तर सध्या तरी आपण काय करूया, टी थिकनेसची डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करूया. किती थिकनेस आहे याचा, टी थिकनेस. आणि दोन प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, डी इतका आहे. तर सगळं डी डिस्टन्स भरलेलं नाही, फक्त काय केलेलं आहे, टी थिकनेस तेवढा भरलेला आहे. ओके. आता कुठलाही आता इथं पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होणार, डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन होतं, हे तुम्हाला माहित आहे. आणि पोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, या प्लेटवर लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आणि राईट हँड साइडला काय होतो, डायइलेक्ट्रिकवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. या डायइलेक्ट्रिक प्लेटचा कॉन्स्टंट आहे के, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, के. ठीक आहे. आता प्लेटच्या बाहेर जिथं व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे तिथं इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, तिथलं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ई नॉट टुवर्ड्स राईट. इलेक्ट्रिक फील्ड इज ई नॉट टुवर्ड्स राईट. आणि प्लेटच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ई असणार, टुवर्ड्स राईट असणार. आणि पोलरायझेशन मुळे प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, ईपी, दॅट इज टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. पोलरायझेशन मुळे प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स लेफ्ट. ओके. इथं 3 इलेक्ट्रिक फील्ड आहे. एक म्हणजे ई नॉट, म्हणजे डायइलेक्ट्रिक नसतानाचं इलेक्ट्रिक फील्ड दोन प्लेटच्या मध्ये जे असतं त्याला ई नॉट म्हणायचं. त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक ठेवल्यामुळे आतमध्ये एक साइड डायइलेक्ट्रिकची एक साइड पॉझिटिव्ह चार्ज होते, दुसरी साइड निगेटिव्हली चार्ज होते, आणि त्याच्यामुळं डायइलेक्ट्रिकच्या चार्जमुळे प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याला ईपी म्हणणार, म्हणजे पोलरायझेशन मुळे प्रोड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड. आणि ई म्हणजे काय, नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक, ते म्हणजे ई नॉट मायनस ईपी असणार, नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट मायनस ईपी. आणि या दोन प्लेटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स. So this is the diagram of the capacitance with dielectric. Consider a dielectric as shown in figure. Okay, let A is the काय असणार, area of each plate. त्याच्यानंतर small d is the separation between two plates. Separation between two plates. Okay, d is the separation between two plates. त्याच्यानंतर फी पण लिहूया. फी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट्स. त्याच्यानंतर काय झालंय बघा, प्लस सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ लेफ्ट प्लेट. ओके, प्लस सिग्मा. त्याच्यानंतर मायनस सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द राईट प्लेट. त्याच्यानंतर टी म्हणजे काय, थिकनेस ऑफ द डायइलेक्ट्रिक स्लॅब. थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब inserted between plates. Inserted between plates. आणि के म्हणजे काय आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे.
डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ते लागणारे सगळ्या टर्म लेट मध्ये लिहायचे थोडक्यात. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब. त्याचबरोबर ई नॉट म्हणजे काय आहे? E naught is the electric field between the plates before introduction or before inserting the dielectric plate. E naught म्हणजे कुठलं? इलेक्ट्रिक फील्ड आहे, लक्षात घ्या. आता हा पार्ट खूप महत्वाचा आहे. E naught म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन प्लेट्स. Plates before introduction of dielectric स्लॅब. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब आतमध्ये ठेवायच्या अगोदर, म्हणजे पूर्वीचा आपण जो कॅपॅसिटर बघितला ना, एअर कॅपॅसिटर त्याला आपण म्हणू शकतो, मध्ये काहीच नाहीये, व्हॅक्युम आहे किंवा एअर आहे. तर त्यावेळी दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते? ई नॉट. आणि त्याचं डेरिव्हेशन ऑलरेडी केलेलं आहे आपण. ओके, त्याचा फॉर्म्युला काय असतो? ई नॉट इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट. हे आपल्याला माहित आहे. ई नॉट इज इक्वल टू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. And therefore but sigma is equal to q by a असतं. Sigma is equal to q by a and therefore E naught is equal to काय येणार बघा? q by a. सॉरी, इथे एक मिस्टेक झाली. E naught is the electric field between the plate before introduction of the dielectric slab. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करायच्या अगोदर एकूण इलेक्ट्रिक फील्ड तिथे किती असणार? सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट असणार. बरोबर आहे ना? सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट नव्हे. एका प्लेटमुळे सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, दुसऱ्या प्लेटमुळे पण सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, आणि एकूण किती तयार होणार आहे? सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट तयार होणार. परंतु सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए असतं. मग सिग्माच्या ठिकाणी क्यू बाय ए ठेवलं तर ई नॉट इज इक्वल टू काय येणार आहे? क्यू बाय ए इप्सिलॉन नॉट येणार. ओके, and therefore q चा फॉर्म्युला अगोदर काढूया. q is equal to E naught a epsilon naught. ओके, हा फॉर्म्युला नंबर 1. त्याच्यानंतर आता त्या हे जे दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे काय आहे? दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड एवढा आहे ना सध्या, ई नॉट एवढा आहे. तर ई नॉट या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होणार आहे? तिथं डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यानंतर त्याचं पोलरायझेशन होणार. व्हेन डायइलेक्ट्रिक इज inserted between plates, काय होणार आहे? इट इज पोलराइज्ड. पोलरायझेशन होतंय म्हणजे काय वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. म्हणजे ते सगळे डायपोल जे आहेत त्या इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येतात. मग लेफ्ट हँड साइड निगेटिव्हली चार्ज होते, राईट हँड साइड पॉझिटिव्हली चार्ज होते, आणि त्याला काय म्हणायचं? पोलरायझेशन म्हणायचं. When dielectric is inserted between the plates, it is polarized. Okay, it is polarized. ती काय होणार आहे? पोलराइज्ड होणार. which produces opposite electric field. Opposite electric field, that is EP. म्हणजे पोलरायझेशन, डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झाल्यामुळं डायइलेक्ट्रिकनं प्रोड्यूस केलेलं जे फील्ड आहे ते किती असणार आहे? AP. सो देअरफॉर नेट इलेक्ट्रिक फील्ड किती असणार तिथं? नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक, इनसाइड डायइलेक्ट्रिक E इज इक्वल टू काय असणार आहे? डायइलेक्ट्रिक नसताना ई नॉट मायनस पोलरायझेशन मुळे प्रोड्यूस झालेला अपोजिट डायरेक्शन प्रोड्यूस झालेलं EP. तर E इज इक्वल टू ई नॉट मायनस EP असणार आहे. आणि हे E इज इक्वल टू डायरेक्टली ई नॉट बाय के असतं, असं डायरेक्टली लिहू शकतो आपण.
म्हणजे जेवढा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढतो तेवढं इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, कमी होतं. E इज इक्वल टू E नॉट बाय के येणार. सो डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, E नॉट बाय के असणार. म्हणजे डायलेक्ट्रिकच्या बाहेर किती असणार आहे, E नॉट, आणि डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये E नॉट बाय के, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा मिनिंग काय झाला बघा, इथं काय लिहिणार, हेन्स इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड डायलेक्ट्रिक, आउटसाइड डायलेक्ट्रिक म्हणजे डायलेक्ट्रिक सोडून दोन प्लेटच्या मध्ये राहिलेली जी स्पेस आहे, म्हणजे बघा इथं, म्हणजे इथल्या स्पेसमध्ये E नॉट हे काय असणार आहे, डायलेक्ट्रिकच्या बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, आणि आतमध्ये किती असणार आहे, E असणार आहे. डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये E रिझल्टंट, E म्हणजे E नॉट मायनस EP एवढं E असणार आहे. E म्हणजे E नॉट बाय के पण असतं. Hence, electric field outside dielectric is E naught by K, and sorry, E naught. Outside किती असणार आहे, E naught असणार, and inside किती असणार आहे, E naught by K. जर पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या आणि ऐका. आता इथं काय दिलंय बघा, E नॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स बिफोर इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे डायलेक्ट्रिक स्लॅब आतमध्ये इन्सर्ट करायच्या अगोदर, इंट्रोड्यूस करायच्या अगोदर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, E नॉट आहे. मग E नॉटचा फॉर्म्युला काय, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. ओके, E नॉटचा फॉर्म्युला काय येतो, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. आता इथं सिग्मा रिप्लेस करूया क्यू बाय एन. सो E नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट येणार. आणि याच्यावरून आपल्याला चार्जचा फॉर्म्युला मिळाला, क्यू इज इक्वल टू E नॉट ए एप्सिलॉन नॉट. आता डायलेक्ट्रिक इन्सर्ट केल्यावर, दोन प्लेटच्या मध्ये इन्सर्ट केल्यावर डायलेक्ट्रिकचं काय होतं, पोलरायझेशन होतं. ओके, ती पोलराइज होते, आणि पोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, डायलेक्ट्रिक एक अपोजिट डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करतं, स्वतःच इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज EP. नेट इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे तिथं, मग आता E नॉट मायनस EP म्हणजे कुठलं, हे डायलेक्ट्रिक मधलं फक्त असणार, E नॉट मायनस EP, किंवा तेच किती असतं, E नॉट बाय के असतं. म्हणजे डायलेक्ट्रिकचा कॉन्स्टंट जर के असेल, ओके, डायलेक्ट्रिक टाकण्याच्या अगोदर इलेक्ट्रिक फील्ड E नॉट असेल, तर डायलेक्ट्रिक टाकल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड E नॉट बाय के होणार. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला, डायलेक्ट्रिकच्या बाहेर ची जी जागा आहे, रिकामी जागा, कारण पूर्ण स्पेस मध्ये डायलेक्ट्रिक भरलेलं नाही, एक T थिकनेसची प्लेट फक्त आपण टाकलेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड डायलेक्ट्रिक इज E नॉट अँड इनसाइड डायलेक्ट्रिक इज E नॉट बाय के. हा पार्ट लक्षात आला का बघा, दॅट इज, याचाच मिनिंग काय होतो, आउटसाइड म्हणजे कुठल्या रिजन मध्ये E नॉट असणार, ही डायग्राम बघून सांगा. डायलेक्ट्रिकच्या बाहेर E नॉट आहे, म्हणजे किती लेंथ मध्ये, आणि E किती लेंथ मध्ये, तर E जे आहे ते किती लेंथ मध्ये असणार आहे, T लेंथ मध्ये किंवा T थिकनेस मध्ये फक्त असणार आहे. आणि E नॉट कुठं असणार आहे, D मायनस T, बाकीचा राहिलेल्या सगळ्या रिजन मध्ये म्हणजे D मायनस T मध्ये. दॅट इज the field E naught exists, the field E naught exists over distance E naught म्हणजे डायलेक्ट्रिक जिथं नाहीये तिथलं, ओव्हर डिस्टन्स D मायनस T. टोटल डिस्टन्स किती आहे दोन प्लेट मधलं D, आणि त्याच्यामधल्या T थिकनेस मध्ये काय आहे, डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. द फील्ड E नॉट एक्झिस्ट ओव्हर डिस्टन्स D मायनस T अँड field E exists over distance T. Okay, so therefore potential difference between plates, फी किती येणार बघा, E नॉट इंटू D मायनस T प्लस E इंटू T येणार आहे. आता हा फॉर्म्युला कुठून आला, तर लक्षात घ्या, मगाशी आपण बघितलं E इज इक्वल टू फी बाय डी असतं, E इज इक्वल टू फी बाय डी असतं, म्हणजे फी बरोबर E इंटू डी घ्यावं लागेल.
पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स घ्यावं लागेल ना. हा एक फॉर्म्युला आहे, हा व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात घ्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स, किंवा पोटेन्शियल डिफरन्स बरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स असणार आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स दोन प्लेट मधला काढायचा आहे. आता इथं एकच फील्ड नाही आहे ना दोन प्लेटच्या मध्ये, दोन फील्ड आहेत. एक म्हणजे ई नॉट आहे आणि दुसरं म्हणजे ई आहे. ई नॉट कुठला आहे, जिथं डायइलेक्ट्रिक नाहीये तिथं. ई कुठं आहे, जिथं डायइलेक्ट्रिक आहे तिथं. ओके, त्याच्यामुळं एकूण पोटेन्शियल डिफरन्स ई नॉट म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स करावं लागतं ना. सो ई नॉट इंटू डी मायनस टी करावं लागेल, कारण ई नॉट डी मायनस टी रिजन मध्ये आहे आणि ई कुठं आहे, टी रिजन मध्ये आहे. ओके, सो फी इज इक्वल टू ई नॉट इंटू डी मायनस टी प्लस ई म्हणजे फॉर्म्युला काय आहे, ई नॉट बाय के आहे इंटू टी आहे. आता ई नॉटला कॉमन काढतो, ई नॉटला कॉमन काढलं तर डी मायनस टी प्लस टी बाय के राहणार. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. ओके, फर्स्ट इक्वेशन काय आहे, क्यूचं इक्वेशन आहे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया. आता इक्वेशन 1/2 केलं तर काय होणार आहे, क्यू बाय फी इज इक्वल टू ई नॉट ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ई नॉट इन ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी बाय के. त्याच्यामुळे ई नॉट कॅन्सल होणार आणि क्यू बाय फी म्हणजे काय आहे, कॅपॅसिटी आहे. क्यू बाय फी म्हणजे काय आहे, कॅपॅसिटी आहे. अँड देअरफोर सी चा फायनल फॉर्म्युला आपला येणार आहे ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी किती होते त्याचा हा फॉर्म्युला आहे. पूर्वी फॉर्म्युला काय होता, ए इप्सिलॉन नॉट बाय जस्ट डी होता. आता फॉर्म्युला काय आहे, ए इप्सिलॉन नॉट बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब टी थिकनेसची आपण इंट्रोड्यूस केली, तो थिकनेस अगोदर वजा करायचा, बरोबर, डी मायनस टी होणार आणि ऍड किती करायचा, टी बाय के ऍड करायचा. थोडक्यात कॅपॅसिटी इथं काय होणार आहे, वाढणार आहे. हे डेरिवेशन लक्षात आलं का, याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा. याच्यामध्ये काय डाऊट आहे का.